मित्रांनो, मी पाटलाच्या घरी सालाने होतो. मी त्यांच्या गुरे चारत असायचो. पाटील घरी नसल्याने एके दिवशी मालकीण स्वतःहून पहिल्यांदाच मला भाकरी घेऊन शेतामध्ये एकट्या आल्या होत्या. मात्र बोलता बोलता आमच्यामध्ये काय झालं आणि मी तिथे सुरू झालो. त्यावेळेस त्या जोरातच मला म्हणू लागल्या की अरे दीपक, मला खूप त्रास होतोय. मित्रांनो, नक्की मी शेतात त्या दिवशी त्यांच्यासोबत काय काय केलं आणि कसा त्यांना आनंद दिला, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे. तसं आम्ही पहिल्यापासूनच आमच्या गावाचे पाटलांच्या घरी अगदी घरगडी म्हणून काम करायचं. मला खूप वर्ष होऊन गेले. त्यांच्या माझ्यावर खूप विश्वास होता. जनावर शेतामध्येच असलेल्या त्या झोपडीमध्ये राहत असायचं. अगदी त्यांच्या बांधाला आखून खूप मोठा रानमाळा आहे. अगदी ओझार पडलेलं जुनं, काही खूप वर्षात तिथं कुणी आलेच नाही. मात्र शेळ्या वगैरे चालणारी लोक तिथेही नेहमी येत असायची. त्या दिवशी मी पण जात असायचो. तसा माझा स्वभाव सगळ्यांना माहीत होतं. मी जेवढा शांत दिसतोय तेवढाच मी हुशार पण होतो. अगदी शरीराने लांब आणि धष्टपुष्ट असा मी होतो. पहिल्यापासून अगदी शेतात मी काम वगैरे केलं होतं. त्यामुळे माझ्यामध्ये वेगळेच बदल वगैरे झाले होते. मी दिसायला जेवढा शांत होतो तेवढा शुभाने रागीट पण होतो. त्यांच्यासोबतच असं की मी शेतामध्येच असायचं. माझं अगदी कपड्यापासून जीवनखानावळाचा हे माझे मालक पाहिजे. पगाराचं म्हटलं तर ते मला अगदीच मागेल तेव्हा पैसे देत असायचे. माझे म्हातारी आई वडील होते. माझं काही लग्न होईल असं मला वाटत नसायचं आणि ते मात्र गावात राहायचे. मी इथे शेतात राहून सगळं काही पाहत असायचं. मालक तसे हे माझे खूप श्रीमंत, जमीन जुमला भरपूर होतं. मात्र गेली कित्येक वर्ष ते शेती करणं सोडून दिलं होतं. चांगल्या नोकरीला असल्यामुळे कधीतरी आठवड्यातून एकदा द्यायची. मी मात्र सकाळी धार काढायचं आणि धार देऊन गावामध्ये जायचो आणि राहिलेलं मालकिणीच्या घरी जाऊन मालकिणीला ते दूध पोचवायचो. असंच माझं काही रोजचं असायचं. मला त्यांनी सायकल घेऊन दिली होती. गावापासून साधारणतः 2-3 किलोमीटर आतमध्ये त्याचं घर होतं. कधीतरी पाहुणारावळे किंवा काही कामानिमित्त मालक आले तरच, नाहीतर ते इकडे 6-7 महिने फिरवायचे सुद्धा नाही. एवढा त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्या दिवशी मला चांगलंच आठवते. सकाळचा आम्ही गावात गेलो होतो. मात्र मालकीण त्यांच्या कामामध्ये होती. मी दुधाची किटली ठेवली आणि तिथेच थांबलो. मी हिला निघालो त्यावेळेस मालकीण म्हटली, थांब, तुला मी चहा घेऊन येते. मी तिथे बसलो. टीव्हीवर काही त्या बातम्या लागल्या होत्या. मी तेच पाहत होतो आणि मालकिणीला म्हटलं की एवढा माझा मोबाईल चार्जिंग लावा. काय झालं त्याला काही समजत नाही. आणि त्यावेळेस मालकी म्हटल्या, हो रे, मी खूपदा तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुझा फोन काही लागतच नाही. त्यावेळेस मी म्हटलं, हां तेच बघायचं, आता गावात जातो की. त्यावेळेस मालकिणीने आपल्या जवळचे काही पैसे मला दिले. मी म्हटलं, हे कशाला? त्यावेळेस ती म्हटले की गावामधून काहीतरी घेऊन ये भाजीसाठी. मी म्हटलं की बरं ठीक आहे. मग मी गावात गेलो आणि भाजी मंडीत जाऊन भाजीपाला वगैरे आणलो. मी अर्ध्या तासाने परत आलो. भाजीपाला देण्यासाठी मी डायरेक्ट घरात घुसलो. मालकीण बाथरूममधून बाहेर येत होती. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे तसेच्या तसे राहिले. मालकीण तिच्या नांदामध्ये होती. त्याने मला एकदम समोर पाहून ती एकदम घाबरली आणि ती लगेच दुसऱ्या रूममध्ये गेली.
मी तिथेच उभा होतो. ती 2 मिनिटांनी परत आली आणि माझ्यावर ओरडू लागली. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तू अजून इथेच आहे. शेताकडे जायला किती उशीर झाले आहे आणि तू इथेच बसलाय. मी म्हटलं, हो मालकीण, आता जाईन, मालक दिसले नाहीत म्हणून थांबलो आहे. त्यावेळेस त्या म्हटल्या की तू कुठेतरी बाहेर गेलेत. त्यावेळेस मात्र जेवणाला उशीरच होईल असं म्हटल्या. पण तू जाताना डबा घेऊन जा. मी म्हटलं की बरं, जाऊ द्या. आता 11-12 वाजत आले आहेत. शेतामध्ये अजून मी गेलो नाही. जनावर पण सोडायची आहेत. खूप उशीर होईल, राहू द्या डबा आजचा दिवस. मग मी तसाच गेलो. आधी गावामध्ये गेलो होतो, तेथे मला चांगलाच वेळ गेला. मग मी शेतामध्ये गेलो आणि जनावर पण मला पाहून चांगलीच खबरडीत होती. मला जरा जास्तच उशीर झाला. मी सगळे जनावर सोडले आणि आता भूक पण चांगलीच लागली होती. मला मात्र काय म्हणायचं. मालक जेव्हा भाकरी घेऊन येतील मग मी जनावरचं सोडली आणि मी रानावरचं गेलो. यावेळेस तसं कुणीसुद्धा नसायचं. मात्र माझा फोन पण चालू नव्हता. आज मालक तरी काही डबा घेऊन येईल असं मला वाटतच नव्हतं. मी मात्र एकटा विचार करत होतो. रोज माझ्या सोबतीला राजू माझ्या सोबतचा त्याची गुरे आणायचा. मात्र तो पण काही दिवसात नव्हता. मी मात्र एकटाच बसलो होतो. माझा चेहरा सुकला होता. तहान पण खूप लागली होती. घाईघाईमध्ये पाणी पण मी घेऊन आलो नव्हतो. मी असाच विचार करत बसलो असताना मला कोणीतरी आल्याची चाहूल लागली. मी लांबून पाहत होतो. कुणी तर मलाच हात करत होतं. मी म्हटलं, कोण आहे साडीमध्ये? मला लांबूनच मी पाहत होतो की एवढी त्याची माझी काळजी कधीपासून लागली, एवढी कधीपासून माझ्यावर त्यांचं मन आलं. असाच मी विचार करत होतो. लगबगीनं त्या पावल्या उचलत माझ्याकडे आल्या आणि म्हटल्या, काय दीपक, तुला जाताना घेऊन जा म्हणत होते, तरी पण तू असंच आलाय. मी म्हटले की मग आता उशीर झाला होता तर म्हटलं की कशाला उगा जनावरांना पण भूक लागतीलच असतील. त्यावेळेस त्या म्हटल्या की किती काम करतोस, थोडा वेळ थांबला असता तर मला कशाला इकडे यावं लागलं असतं. मी म्हटलं, अहो तुम्ही कशाला आला? मी संध्याकाळी येणारच होतो की घरी. त्यावेळेस मालकीण म्हणाल्या, मला माहीत आहे तुला भूक लागली असेल. रात्री कधी जेवतो तू आणि सकाळी काही खात पण नाही. तर मलाच कसं तरी वाटलं. आणि तुझे मालक बाहेर गावी गेले आहेत. ते अजून आले नाही. त्यामुळे आता मी कुणाला पाठवणार? घरी गाडी पण नाही, कुणी मदतीला पण नाही. म्हणून मी विचार केला की स्वतः जावं आणि तुला ही भाकरी देऊन यावी. मी खूपच आनंदी झालो. आणि त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं कर आता जेवण. मी झाडाखाली बसलो होतो. आजूबाजूला सगळं मोकळं रान होतं. लांबपर्यंत कोणी दिसतसुद्धा नव्हतं. मला तहान लागली होती म्हणून मी आधी 2 घूट पाणी पिलं आणि त्यांच्यासमोरच मी भाकरी उघडली. आज चांगल्या जास्तीच्या भाकऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, तुम्ही जेवला की नाही? त्यावेळेस त्या म्हटल्या, मी जेवले आहे, तू जेव. ते मी म्हटलं, खावा 2 घास. त्यांना विनंती केली तर त्या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी पण माझ्यासोबत 2 घास खाऊन घेतले आणि म्हटल्या की संध्याकाळी घरी ये. मला सकाळी घडलेलं दृश्य आठवलं आणि मला आत्ता दमच निघत नव्हता. त्यावेळेस मी म्हटलं की बरं, धारा काढून झाल्या की मी येईल घरी. तर त्या म्हटल्या, हो काय रे, आज एकटाच आहे, कोण जोडीदार दिसत नाही वाटतं तुझ्या. मी म्हटलं, कोण असायचं, मी एकटाच निवांत, कधीतरी एखादा असतो, कुणी नाही तर नाही. मग त्या माझ्यासोबत होत्या. ते निवांत बसल्या होत्या. दुपारची वेळ होती आणि ऊन पण जास्त होतं. त्या जायला निघाल्या आणि मी म्हटलं की अहो थांबा की,
एवढ्यात उन्हाळ्यात कुठे चाललाय? आता ऊन तरी बघा किती आहे आणि घरी जास्त तर कसं होईल? त्यांच्यातच तुम्ही एकट्या आला आहात तर त्या म्हटले की तू म्हणतोय बरं थांबते. मग मी म्हटल्यावर मालकीण लगेच थांबल्या. आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ होतो. निवांत झाडाखाली बोलत होतो. खूप दिवसानंतर मला त्या अशा भेटल्या होत्या. एकांतात आणि मी पाहिजे ते त्यांना बोलत होतो आणि त्या पण मी जसं बोलेल तसं मला उत्तर देत होत्या. त्यावेळेस त्या म्हटल्या की मग काय म्हणतोय अजून? एकट्याला कसं काय दम निघतो तुझा? तर मला तर नाही सहन होणार. त्यावेळेस मी म्हटलं मग काय एकटा आले एकटेच जाणार? तर त्या म्हटल्या तुला कोणी गर्लफ्रेंड नाही का? आणि लग्नाचं काही प्लॅन आहे की नाही? मी म्हणालो कोण मला मुलगी देणार आहे? बघा तुम्हीच आता कुणी ओळखी पाळखीची असली तर. असं मी म्हटलं आणि हळूच हसलो. त्यावेळेस त्या म्हटल्या की हो बघते ना मी. माझ्या माहेरी गेल्यावर कुणी असेल तर तुला नक्की सांगेन. मग तू सांग तुला कशी मुलगी आवडते? मी म्हणालो सेम तुमच्यासारखी पाहिजे. ती थोडी लाजली आणि म्हणाली मी एवढी भारी दिसते का? मी म्हणालो मालकीण तुम्हाला पाहून कोणताही पुरुष तुमच्या प्रेमात पडेल. पण सोडा माझं कुठे नशीब आहे तुमच्यासारख्या मिळायला. मी म्हटलं अहो जाऊ द्या मी जास्त नाही विचार करत. त्यावेळेस मी असं म्हणताच ते मला म्हटल्या तू एवढा दिसायला देखणा आणि चांगलाच धिप्पाड आहे. माझ्यापेक्षा भारी पण मिळेल की. आता कमवता पण झाला आहे. त्यावेळेस असं त्या म्हणत्याच मी म्हटलं कशाचं काय घरदाराचा पत्ता नाही आणि त्यातच माझं अजून मोठ्या भावाचं सुद्धा लग्न झालं नाही. आता त्याचं जमलं आहे. त्यावेळेस मी म्हटलं की मालक नसल्यावर तुमचं घरी कसं आहे? मी असं बोलल्यावर मात्र त्यांना थोडंसं वेगळंच वाटलं. त्या म्हटल्या म्हणजे? मी म्हटलं मालक रात्री घरी येणारच नाही तर तुम्ही एकट्या कसं काय राहता? अगदी हिंमत करून. तर त्या म्हटल्या की त्याच्यात काय आहे? मला कोण खात आहे? माझी मी एकटी खंबीर आहे. त्या मला बोलत होत्या आणि मला खूपच बरं वाटलं. मी पण त्यांना बोलू लागलो. दुपारची वेळ होती. त्या म्हटल्या की तुला एक बोलू का? मी म्हटलं हां बोल ना. तुला मी कशी वाटते रे? मी म्हटलं की चांगली वाटते की. त्यांच्यात काय आहे? तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे. तुम्ही खूपच माणुसकीचे आहेत. त्या म्हटल्या तसं नाही रे. नीट बघ ना माझ्याकडे. माझ्यामध्ये काही वेगळेपणा दिसतो का? मी हळू त्यांच्याकडे पाहत होतो. तसं त्यांच्यामध्ये काही वेगळं असं दिसत नव्हतं. रोजच्या दिसत आहे तशा दिसत होत्या. त्यावेळेस मी म्हटलं की असं का विचारलं हो तुम्ही? त्यावेळेस मला म्हटल्या की काही माहीत माझ्यामध्ये असं काय आहे. मी गावात किंवा आता येताना पण तिथे काही लोक बसले होते. मला खूप वेळ टक लावून पाहत होते आणि एकमेकांना काय म्हणत होती तेच मला समजत नव्हतं. कदाचित त्यांना मी आवडले होते का? मालकीणने मला असं म्हटले आणि मी अगदी काय बोलू आणि काही नको हे समजलं नाही. मी त्यांना आजपर्यंत खूपच चांगल्या नजरेने पाहत आलो होतो. मात्र त्या डायरेक्ट अशा म्हटल्या. मी म्हटलो लोकांचं काही पण असतं. तुम्ही त्यांच्याकडे विचार नका करू. जशा अगदी त्यांचे विचार तसे ते असतात. त्यावेळेस त्या म्हटल्या पण तुला मला एक द्यावं लागेल. मी म्हटलं काय आहे? त्यावेळेस त्या म्हटल्या की ते लोक मला तेवढ्या प्रेमाने पाहत होते तरी पण माझं मन झालं नाही. मात्र तुला पाहताच माझं मन का बरं बाबर होतं आणि असं वाटतं की तुझ्याकडून सुंदर वेळचा अनुभव घ्यावा. मी हे सगळं ऐकत होतो आणि मला काय बोलू आणि काय नको ते समजत नव्हतं. आजपर्यंत मी असं त्यांच्याबद्दल कधी मनातसुद्धा माझ्या काही आलं नव्हतं. मात्र
आज त्या मला बोलल्या आणि मी त्यांच्याकडे पाहू लागलो. खरंच त्या दिसायला एवढ्या सुंदर आणि भरदार शरीराच्या होत्या. मात्र आतापर्यंत आम्ही असं कधीच त्यांच्याकडे या नजरेने पाहिलं नव्हतं. मात्र त्या नजरेने असं मला बोलत होत्या. माझं पण आता त्या गोष्टीकडे जात होतं आणि मला कसलीच होऊ लागलं. त्या म्हटल्या की मी जर दिवसभरासाठी तुझ्यापाशी राहिले तर तू मला किती प्रेम करशील आणि किती आनंद देशील. ते असं म्हणत असल्यामुळे मी पण आता थांबत नव्हतो. मी म्हटलं, तुम्ही जर तशी संधी दिली तर बघा, तुम्हाला असा स्वर्गाचा आनंद देईल की आजपर्यंत तुम्हाला कधी मिळालाच नसेल. आणि आजच नाही, तुम्ही जितक्या वेळ म्हणशाल, रोज म्हटलं तरी मी देईन. फक्त ही गोष्ट कुणाला कळून देऊ नका, नाहीतर कुणाला कळलं म्हणजे माझी रोजची भाकरी मिळायची बंद होईल. त्यावेळेस त्या म्हटल्या, मी कशाला कुणाला सांगते. तुझ्यात आणि माझ्यातच हे सगळं राहील. तू मात्र काही मला कमी पडून दिलं नाही पाहिजे. मी पण तुला कशाचीच कमी पडू देणार नाही, असं त्या मला म्हटल्या. मात्र त्यांच्या बोलण्याचा, त्या शब्दांचा अर्थ मला चांगलाच कळला. मी म्हटलं की तुम्ही आता म्हटला तर मी लगेच चालू करतो आणि सुंदर वेळेचा अनुभव देतो. आता मला दमच धरवत नव्हता. कुठे जायचं आणि काय करायचं हे सुद्धा मला भान राहिलं नव्हतं. असं वाटत होतं की इथे चालू हो आणि इथेच त्यांना सुख द्यावं. त्यावेळेस त्या म्हटलं, इथं नको, जरा आडोशात जाऊया, तिथे कुणीसुद्धा नसेल आपल्याशिवाय. तर मी म्हटलं, कुठे? चला ना जाऊ. मग मी सगळ्या जनावरांना घेऊन वावरामध्ये आलो. तिथे आम्ही वैरण टाकली, मी जेणेकरून ते तिथून कुठे जाणार नाही. आणि वावरातल्या त्या झोपडीमध्ये गुढाचा दरवाजा उघडला आणि आज दुपारच्या वेळेस तर कोणीच नसायचं. तिथे गेलो आणि कधी त्यांना मी जवळ घेतलं तेच मला कळालं नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ होतो. मग मी मालकिणीला उचलून जवळ घेतलं. तिचे कापसासारखे भरीव भाग माझी उत्तेजना वाढवून गेले. मी दोन्ही हातांनी तिचे भरदार व्यक्तिमत्व हाताळायला लागलो. तशी ती विव्हळली आणि त्या नजरेने माझ्याकडे पाहायला लागली. मी खूप घाई करत होतो म्हणून ती म्हणाली, अरे इतकी कसली घाई आणि त्यात 15 मिनिटचा खेळ. असे बोलून ती मला अजून उचकू लागली. मग मी चवटाळून म्हणालो, 15 मिनिट फक्त? तुम्हाला काय वाटलं की मी फक्त 15 मिनिटाचा खिलाडी आहे? थांबा, तुम्हाला दाखवतो. असे म्हणून मी तिच्या भरदार व्यक्तिमत्वावर चढाई केली. ती विव्हळली. ती मला नाटकीपणाने दूर करू लागली, पण मी तिला ढकलत झोपडीला टेकवलो. मी प्रतिकार बंद करून माझ्याकडं अजून त्याच नजरेने पाहू लागली. ती खूपच सुंदर दिसत होती. मी हळूच तिच्या केसातून हात फिरवला. मालकीण माझ्याकडे वेगळ्या भावनेने बघून हसत होती. मी तिच्याकडे डोळ्यात डोळे टाकून बघू लागलो. त्या म्हणाल्या, दीपक, मला तू खूप आवडतोस. खूप दिवसापासून तुला सांगायचं होतं, पण संधीच मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करेन, तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. तू फक्त मला कधी फसवू नकोस, नेहमी माझी साथ दे. त्या पुढे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते. तुम्हाला पाहून माझी भावना दाटून आली होती. मालकीणने माझी भावना पाहिली आणि म्हणाल्या, वाह, तू तर तयार झालास. मीही वेळ न दवडता मालकीणला पापी द्यायला सुरुवात केली. मालकीण तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना मिठीत घेईन. त्याही मिठीत मारून पापी द्यायला लागल्या. इकडे माझ्या भावनेची अवस्था बिकट झाली होती. मला वाटत होतं मालकिणीला रोज सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण आज तर सुंदर वेळेचा अनुभव द्यायचाच होता, कारण मालकीण माझी भावना दाटून आणली होती. मी विचारलं, तुला मी आवडतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, दीपक, मी एक विवाहित बाई आहे.
मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं की तुलाही मी आवडते. पण आज सकाळी तू मला अशा नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे. त्या पुढे म्हणाल्या, आता हे सगळं सोड आणि ये. आपल्याकडे जास्त वेळ नाही. तुझे मालक सायंकाळी 7 वाजता येतील. तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. मी विचारलं, मालकीन तुला कशा पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडतो? त्या म्हणाल्या, आधी मला प्रभावी कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळेचा अनुभव दे. मी एक अट ठेवली, मालकीन जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचा पण सुंदर वेळ द्यायला लागेल. मालकीन लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनात सुंदर अनुभव दे. मग तू अस्तित्वाचा पण सुंदर अनुभव घे. मग काय, मला तर मालकीनकडून हिरवा कंदील मिळाला होता. मालकीन खूपच प्रभावित झालेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांचा नवरा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला काय, मी तर मालकीनला आज मनसोक्त सुंदर वेळेचा अनुभव देणार होतो. मी पापी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली. ती माझ्या भावनेला वळवूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागली आणि म्हणाल्या, दीपक तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला माझ्या हाताने मोकळे करू का? मी म्हणालो, मालकीन हेही काहीच विचारण्याचं आहे. आता मी तुझा आहे. तू जे हवं ते कर. मालकीनने मला मोकळे केले. मालकीन माझी भावना पाहून म्हटलं, वाह दीपक, तुझी तर दिवाणी झाले. त्यांनी आधी हाताने त्याला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. मालकीन माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागले. मालकीन तर जणू प्रोफेशनल होत्या. 5 मिनिटांनी मी म्हणालो, मालकीन एकटी सुंदर अनुभव घेत राहणार का? मला पण सुंदर वेळेचा अनुभव घेऊ दे. त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळेचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे. तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही. मालकीन ऐकून खुश झाल्या आणि म्हणाल्या, मालकीन आता नाही सहन होत. आता मला सुंदर वेळेचा अनुभव दे. मी मालकीनला खाली झोपवलं आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली. मालकीनच्या तोंडातून आई गं मेली असं निघालं. त्या ओरडल्या, जरा प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव दे ना. मी कुठे पळून जात आहे. मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात मालकींनी त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि त्यांनी विचारलं, दीपक तुला अजून किती वेळ लागेल? माझं 2दा झालं. मी थकले. मी म्हणालो, मालकीन अजून थोडा वेळ. लवकर रंग सोडला तर सुंदर वेळेचा अनुभव कसा काय येणार? मालकीन माझ्या बोलण्याने खूप खुश झाल्या. मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. थोड्या वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, मालकीन रंग कुठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळेचा अनुभव देत जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मालकीन प्रेमाने आवाज करत होत्या. जणू त्यांनी वर्षानुवर्ष असा सुंदर वेळेचा अनुभव घेतला नव्हता. आमचा हा सुंदर वेळेचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी मालकीनचा चेहरा पाहिला. त्यांचा चेहरा खुलला होता. मी विचारलं, मालकीन कसं वाटलं? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटलं. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मी मालकिणीच्या सुंदर जीवनात आनंदाचे रंग भरत शेवटी शांत होत गेलो. मला पण खूप हलकं हलकं वाटत होतं. मनावरचं दडपण
दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. मालकीणच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मितहास्य करत होतो. तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच दीपक, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खूप खुश होत म्हणालो, मालकीण, तुझ्यासारखी सौंदर्य असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी मालकीण असणं म्हणजेच खूप भाग्य लागतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि स्मित केलं. मग आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ पडून राहिलो. मग काही तासानंतर मी गुरांना बांधून दिले आणि आम्ही सोबत घराकडे गेलो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.